श्री हरये नमः. श्री हरि प्रेरणया श्री हरि प्रीत्यर्थम. श्रोते हो, आज आपण श्री पूर्ण प्रज्ञदर्शन डॉक्टर व्यासनकरी प्रभंजनाचार्य लिखित या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अभिवाचनाच्या 48व्या भागात भेटत आहोत. मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा मुद्दा आहे राजाच्या कुतंत्राला श्रीमध्वांचे प्रतितंत्र. तेथील राजाला श्रीमध्वांचा महिमा पाहून त्यांना आपल्याच राज्यात ठेवून घेण्याची इच्छा झाली. जेव्हा त्यांनी राजाची इच्छा पूर्ण करण्याचे नाकारले तेव्हा त्या मुसलमान राजाप्रमाणे त्यांच्या इच्छेचा स्वीकार करण्याऐवजी त्यांना बंदी बनवून ठेवण्याचे कुतंत्र रचले आणि त्यानुसार त्यांच्या राहत्या ठिकाणी बंदिवान करण्याच्या उद्देशाने सशस्त्र सैनिकांचा पहारा नेमला. याचा अर्थ त्याला श्रीमध्वांकडून संरक्षण हवे होते. ते त्याला त्यांच्यावर विश्वास प्रेम व्यक्त करूनही प्राप्त करता आले असते, पण नाही. त्याऐवजी त्याने त्यासाठी गृहबंधकासारख्या वाममार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले होते. श्रीमध्व जसे सर्वज्ञ होते तसे स्वसमर्थही होते. या कारणास्तव तेथून परतण्यासाठी त्यांनी दाखवलेला महिमा अगदी नाविन्यपूर्ण होता. त्या सशस्त्र सैनिकांच्या नजरेला पडणार नाही अशा रीतीने एक एक करून त्यांनी तेथून आपल्या सर्व शिष्यांना बाहेर पाठवले. काही दिवसानंतर आपल्या धमकीला घाबरून श्रीमध्व आपली इच्छा मान्य करतील अशी आशा बाळगून त्यांना भेटण्यास आलेला राजा पार चक्रावून गेला. त्याला तेथे त्यांचे शिष्य किंवा त्यांच्या वस्तूही दिसल्या नाहीत. तो चकित झाला होता. तेवढ्यात त्याच्या कुतंत्राला प्रत्युत्तर देणारा पूर्ण प्रज्ञांचा आवाज त्याच्या कानावर पडला. तू या स्थानातून बाहेर पडता क्षणी तुला मृत्यू येईल. त्याला त्याची चूक उमगली. केलेल्या अपराधाबद्दल वारंवार पश्चाताप व्यक्त करून गयावया करीत क्षमायाचना करू लागला. तेव्हा श्रीमध्व म्हणाले, तुझ्या लबाडीसाठी तुला हीच शिक्षा योग्य आहे. तरीही आम्ही तुला 6 महिने जीवदान देतो. त्यानंतर मात्र तुझा मृत्यू निश्चित आहे. असे सांगून त्याच्या देखत ते तेथून अदृश्य झाले. अत्यंत व्यथित मनस्थिती असतानाही त्याला त्याचे नवल वाटले आणि नवल वाटत असतानाच व्यथाही जाणवत होती. पुढे तसेच घडून आले. 6 महिने लोटताच तो शत्रूंच्या आक्रमणाचे भक्ष्य बनला आणि त्याचा खजिना राज्यासहित नाश पावला. महात्म्यांचा द्रोह केला असता अशीच फळे पदरी पडतात. भक्ती आणि विश्वासाव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या मार्गांनी श्रीमध्वांना वशात ठेवण्याचे प्रयत्न द्रोह्यांवर आत्मघात ओढवित होते. श्री पूर्णप्रज्ञांचे संगीत कौशल्य पुढील मुद्द्यात आपणास पाहावयास मिळेल. तेथून पुढे पशुपे नामक क्षेत्री ते निघाले. तेव्हा तेथे घडलेल्या एका प्रसंगामुळे श्रीमध्वांची आणखीन एक महनीय वैशिष्ट्य प्रकाशात आले. तेथील एका सभेत जमलेल्या जनतेने त्यांना प्रार्थून सांगितले, आपण सकल शास्त्र कोविद सकल कला कोविद आहात असे आम्ही खूप ऐकले आहे. आम्हाला
ते आमच्या डोळ्यांनी स्वतः पाहायचे आहे. आता कृपया आपण संगीतशास्त्रातील आपले नैपुण्य दाखवून आमची मनीषा पूर्ण करावी. त्या योगे आपणाप्रती आमची श्रद्धा भक्ती वाढेल असा अनुग्रह आमच्यावर करावा. पुढे ते म्हणाले, आमच्या प्रांतात बऱ्याच दिवसांपासून सुपारी आदी झाडांना फळाफुलांनी बहर येत नाही आहे. आपल्या गानसंपत्तीने त्या झाडांना फळाफुलादींनी बहर आणून आमचा उद्धार करावा. श्री मध्वांनी त्यांची प्रार्थना मान्य केली. आपले संगीत नैपुण्य सादर करीत असताना आपले आराध्य दैवत श्रीकृष्णाच्या गानविद्या प्रावीण्याविषयीही त्यांनी निरूपण केले. त्यांचे गान प्रारंभ होताच तेथील जनतेला अपूर्व अशी विलक्षण अनुभूती येऊ लागली. त्यांनी आपल्या उभ्या जीवनात असा अनुभव कधीही घेतला नव्हता. असे काही असू शकते हा विचारही त्यांच्या कल्पनेपलीकडील होता. संगीत श्रवण करीत असता ते सारे त्याच्यात अद्भुतरित्या तन्मय झाले होते. गाढ निद्रेत मिळणाऱ्या दिव्य सुखाचा अनुभव त्यांना संगीत श्रवणाने मिळत होता. गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा त्यांनी इच्छिलेले प्राप्त झाल्याचे पाहून त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसेना. फळाफुलांनी बहरलेली झाडे त्यांना त्यांच्याकडे आकर्षित करीत होती. भागवतातील कृष्णाव्यतिरिक्त अन्य कुणा व्यक्तीने या प्रकारे सर्व कला प्रावीण्य दर्शविल्याची नोंद या विश्वामध्ये अन्य दुसरी नाही. श्रीकृष्ण लीलांप्रमाणेच या श्रीकृष्णाच्या अग्रगण्य भक्तानेही श्रीकृष्ण लीलासम अनेक महिमा दाखविल्या त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. या महिमाद्वारे आपण परमात्म्याचे साक्षात प्रतिबिंब असल्याचे शास्त्र तत्व त्यांनी सिद्ध केले. हनुमत रूपानेही त्यांनी रामायण आदींचे अपूर्व गायन केल्याची विवरणे पुराणात आढळतात. एवढ्यावरच ते लोक संतृप्त नव्हते. त्यांनी आपली आणखीन एक विनंती त्यांच्या समोर मांडली. आम्ही संगीत जाणतो, बरेच प्रभुत्वही आम्ही यात प्राप्त केले आहे, परंतु यासारखे अद्भुत संगीत मात्र आमच्या पलीकडील भाव आहे. पुन्हा वाचते वाक्य. बरेच प्रभुत्वही आम्ही यात प्राप्त केले आहे, परंतु यासारखे अद्भुत संगीत मात्र आमच्या कल्पनेपलीकडील बाब आहे. आपल्या गायनाने आम्हाला संगीताच्या नवीन अंगाचा परिचय झाला आहे. कृपया यावर आपण आम्हास एक ग्रंथ लिहून द्यावा. त्या ग्रंथामुळे आम्हासही संगीतशास्त्रातील या कलेबद्दल ज्ञान मिळवून जीवन धन्य करून घेता येईल. अर्हता प्राप्त जनतेची कोणतीच इच्छा श्री मध्वांनी अव्हेरली नाही. त्यांच्या विनंतीनुसार त्या प्रकारच्या एका ग्रंथाची रचना त्यांनी करून दिली. येथे मूळ लेखकाने एक तळटीप दिलेली आहे ती या प्रकारे. श्री मध्व रचित ही कृती आज उपलब्ध नाही, परंतु कर्नाटक संगीत पितामह म्हणून ख्याती प्राप्त करणाऱ्या श्री मध्व गुरु भक्त श्री पुरंदरदासांसारख्या गानकोविदांच्या हाती अशी कृती मिळाली असण्याचा संभव आहे. तर अर्हता प्राप्त जनतेची कोणतीच इच्छा श्री मध्वांनी अव्हेरली नाही. त्यांच्या विनंतीनुसार त्या प्रकारच्या एका ग्रंथाची रचना करून त्यांनी संगीत विश्वास त्याच्या विकासासाठी देणगी दिली आहे. या प्रकारे विविध महिमांचे प्रकटीकरण करीत त्यांनी आपला द्वितीय बद्री भेटीचा प्रवास संपन्न केला आणि ते रजतपीठपुरास येऊन पोहोचले. या महिमा ज्याप्रमाणे अत्यंत विस्मयकारक आहेत
तद्वत त्यांचे कथन चिंतन दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचविणेही मनोरथपूर्ती करणारे असल्याची मान्यता आहे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रीमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.